तर हाय सर्वांना. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आजकाल पाऊस सगळीकडेच खूप भरपूर प्रमाणात पडतो आहे. सगळी सृष्टी अशी हिरवाईनं नटलेली आहे. तर अशातच आज आम्ही आलो आहे की श्री सुखाचार्य देवस्थान इथे भेट देण्यासाठी, म्हणजे देवदर्शनासाठी. आपली छोटीशी मिनी ट्रिपच म्हणा. तर चला आपण खाली जात जात आपण बोलूया. तर हे देवस्थान असं आहे की इथं पहिल्यांदा खाली उतरून जावं लागते. आपण बाकीचे कसं नॉर्मल ठिकाणी पहिल्यांदा चढून वरती देवाला जातो, नंतर पायऱ्या उतरतो. तर हे असं देवस्थान आहे की इथं पहिल्यांदा आपल्याला खाली उतरून जावं लागतं, परत येताना नंतर वर चढत यावं लागतं. तर जसं सांगितलं की सगळीकडे पावसामुळं सगळे डोंगर असे सगळे हिरवेगार, हिरवी चादर पांघरून घेतल्यासारखं असं धरतीनं सगळीकडे झालेलं आहे. अशातच आम्ही खाली चाललेलो. तर इथे बघा एका शाळेची पण विद्यार्थी विजिट देण्यासाठी आले आहेत, म्हणजे त्यांची थोडक्यात सहल झालेली होती इथं पण. तर मग आम्ही उतरून चाललो होतो. ह्या सगळ्यात प्राप्तीचं एक भारी चाललेलं की आम्ही उतरून चाललेलो आणि पप्पांनी तिला खांद्यावरती उचलून घेतलं होतं. त्यामुळे आम्ही भरभर आम्हाला खाली उतरून जाता आलं. तर इथून चालू होतं, तर इथं थोडंसं पायऱ्यांचं यांचं बांधकाम चालू होतं. त्यामुळं असं एका लाईनमध्ये आम्ही शिस्तात असं चाललो होतो, कारण शाळेची लहान मुलं पण होती, मोठी होती, सगळीजण म्हणजे अशी तिथं थोडीफार गर्दी होती. बांधकाम चालू असल्यामुळं असं शिस्तात जावं लागलं. आणि नंतर खाली थोडा वेळ उतरून गेल्यानंतर ह्या थोड्याच अशा पायऱ्या होत्या की त्या एकदम अशा खड्या होत्या, उभ्या. त्यामुळं इथून उतरताना तर अतिशय असं म्हणजे पुढं तोल गेल्यासारखं असं वाटत होतं. तर आपण पायऱ्या उतरून आता खालीला आलेलो आहे. तर इथून देवाचं मंदिर सुरू होतं. तर हे पाणी आता तुम्ही म्हणाल की हे पाऊस आहे म्हणून इतकं इथं पाणी दिसते. तर नाही, तुम्ही इथं 12 महिन्यातलं कधी उन्हाळ्यात जरी आलात तरी तुम्हाला हे पाणी इथं असंच बघायला मिळतं. तर तिथून उतरून खाली आलो आम्ही. एका साईडला चप्पल वगैरे सगळं काढून ठेवून आता आम्ही देवदर्शनासाठी देवळाकडे चाललो होतो. तर प्राप्ती पप्पांच्या जवळच होती. तर चला आपण आता मंदिरात जाऊया. कसं मंदिर आहे, काय आहे हे बघूया इथलं. तर असं हे मंदिर इथलं दिसतं, म्हणजे जुन्या पद्धतीचं जे बांधकाम असतं तशा टाईपचं हे मंदिर आहे. बघा तुम्ही, असं डोंगराच्या खाली असं दरीत वसलेलं छोटंसं असं हे मंदिर आहे. शंकर भगवानांचं हे इथं मंदिर आहे. तर गर्दी पण इथं आपल्याला दिसायला लागल्या. तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे बाकीचे सगळे दर्शन घेत आहेत बघा. तर आता आपण पण दर्शन घेऊन नंतर तुम्हाला मी बाकीचं मंदिर वगैरे सगळं दाखवते. तर मी पण प्राप्तीला घेतली आणि प्राप्तीला घेऊन आम्ही दोघी पण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेलतो. तर प्राप्ती बघा पहिल्यांदा एकटी जाऊन नमस्कार वगैरे करून देवाला आली. तर परत मी तिला माझ्याबरोबर पण घेतली आणि आम्ही दोघी जाऊन दर्शन देवाचं घेऊन छानपैकी आलो. तर आत मस्त छानपैकी पूजा मांडलेली, सुंदर अशी सगळी पांढरी फुलं शंकर भगवानाच्या पिंडीवरती घालून पिंड अशी सुंदर मस्त छानपैकी अशी सजवलेली होती. तर आम्ही दोघी तिथून दर्शन घेऊन आलो. तर मंदिराच्या साईडला इथं नंतर बघितलं की ते एक गुहा होती. म्हणजे त्यावेळेला जे साधू संत वगैरे इथे यायचे भेट देण्यासाठी, तर त्यावेळेला वास्तव्य असायचं त्यांचं इथं. तर त्यावेळेला ते या गुहेमध्ये तपश्चर्या करत बसायचे, जेणेकरून म्हणजे असं ह्या घनदाट अरण्यात म्हणजे तिथं कोणीही त्यांना म्हणजे त्यांच्या तपश्चर्या भंग करायला जाऊ नये अशा ठिकाणी ते निवडत असत. तर आम्ही पण दर्शन वगैरे घेऊन निवांत एक 5 मिनटं चला म्हटलं आता निवांत बसूया, म्हणून आम्ही पण सगळेजण दर्शन घेऊन बसलो. तर इथे पाठीमागं बघा एक मम्मी पप्पा त्यांच्या छोट्या बाळाचं म्हणजे त्या दिवशी त्या छोट्या बाळाचं ते फोटोशूट करायला लागले होते तिथं. आम्ही पण एक 5 मिनटं बसलो. तर इथं माकडं इथं भरपूर खूप आहेत बघा. म्हणजे जो कोण येईल त्याच्या हातात म्हणजे काही दिसलं की ते त्यांचा बरोबर पाठीमागं जाऊन ते त्यांच्या हातातलं घेऊन ते खाणारच, अशी इथं भरपूर अशी माकडं होती. तर मी म्हटलं प्राप्तीला चल तुला मी दाखवायला घेऊन जाते, म्हणून मी तिला इथं घेऊन आलेले दाखवायला. तर भरपूर माणसं पण खायला घेऊन त्या माकडांना खायला देत होती. तर मग आम्ही पण थोडंसं दुकानातनं मग नंतर आम्ही थोडासा देवाचा प्रसाद पण घेतला आणि नंतर त्या माकडांना देण्यासाठी थोडंसं आम्ही
दुसरं पण खायला घेतलं. बघा इथं किती माकडं आहेत, त्यांची छोटी बाळं वगैरे असं सगळे भरपूर माकडं होती तिथं. मग प्राप्तीला आणि त्यांच्या मामांना पण खायला वगैरे घेतलं आणि त्यानंतर प्राप्तीनं त्या माकडांना पण दिलं. बघा कशी बघायला लागली ती, मम्मीचं काय चालू आहे, तिला काहीतरी घेऊन भरवायला लागली ती. सगळं देवदर्शन वगैरे आमचं छान निवांत झालं आणि आता आम्ही परत जाण्यासाठी निघालो आहे. तर आता आपल्याला वरती चढत जायचं आहे. तर आम्ही चढत निघालतो. तर मग थोडंसं हिरवागार परिसर बघून मग आमच्या पप्पांना फोटो काढायचा मोह आवरला नाही. त्यांनी मस्तपैकी छान फोटोशूट वगैरे केलं. आमच्या मम्मी काकींनी पण मस्तपैकी त्यांचं फोटोशूट सगळं करून घेतलं. तर आता आम्ही निघालो आहे वरती गाडीकडे परत जाण्यासाठी. तर इतका असा परिसर सुंदर छान हिरवागार असा झाला होता की तिथून परत जावं असं वाटतच नव्हतं. तर बघा मी पूर्ण आता वरती आल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा कसं सगळं हिरवंगार झाले, ढग पण असं भरपूर आलेलं की आता असं अंधारून आलेलं की थोड्या वेळातच तिथं मोठा पाऊस झाला असता. त्यामुळे आम्ही पटकन आमचं आवरलं आणि गाडीत बसलो आणि निघालो. तर तुम्ही या ठिकाणी कधी गेलतात का? ह्या देवस्थानाला तुमच्यापैकी कोणी भेट दिली आहे का? जर दिली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्ही इथं जाऊन आलो आहे. तर तुम्हाला कसं वाटलं होतं ते मंदिर, हे पण मग मला नंतर सांगा. मग गाडीत बसलो आम्ही आणि आता चला जायला निघालो आहे. तर सगळेजण बघा असं आपापल्या आता गाडीत बसल्यानंतर बिझी काय 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 करायला लागल्यात. प्राप्ती मम्मीजवळ बसून पाठीमागून खिडकीतनं बघते. तिला मम्मी डोंगर दाखवते. डोंगर तिला प्रचंड आवडत आहेत. त्यामुळं पाठीमागं बसून मम्मी तिला डोंगर दाखवायला लागल्या. बाहेर जनावरं वगैरे चरायला सोडलेली पण तिला दाखवायला, ते बघितलं की तिला आवडते ते सगळं बघायला. तर पवनचक्की बघा अशी रस्त्याकडेलाच मोठीच्या मोठी साईडला अशी रस्त्यालाच होती. जाता जाता म्हटलं तिला पण घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणून जाता जाता थोडंसं तिचं पण शूटिंग केलं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.